1 मेच्या राज्यसभेचे पडसाद आता खूप दिवस उमटत राहणार आहे. त्याच्यातले 2 थोडेसे वेगळे मुद्दे मला तुम्हा प्रेक्षकांच्या नजरेस आणून द्यायचे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ह्याला मिळालेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. म्हणजे राज ठाकरेवर कोणाला काय टीका करायची, ती भाजपची बी टीम आहे का, आणि ह्या सगळा विषय बाजूला आम्ही कालच्या व्हिडिओमध्ये ते केलं होतं. आणि कालपासून काय किंवा अगदी परवापासून ते जेव्हा मुंबईहून निघाले, पुण्याला आले, नगर मार्गे आले, नेवासा फाट्यावर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी कसा प्रतिसाद भेटला, प्रत्यक्ष या शहरामध्ये औरंगाबादला आल्याच्या नंतर क्रांती चौकामध्ये कसा प्रतिसाद भेटला, लोकांनी कशी फुलं उधळली, असंख्य गोष्टी समोर जेव्हा येत होत्या, तेव्हा त्याच्यातून एक जो मुद्दा पत्रकारांनी जाणीवपूर्वक समोर आणायला पाहिजे होता तो पुरेसा आलेला नाही, की लोकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे आणि हा का आहे. आणि मग नंतर त्याचा जो कळस साधला गेला तो प्रत्यक्ष त्या सभेमध्ये, की जी ते मैदान प्रचंड भरलेलं होतं, लोकांमध्ये ज्या पद्धतीचा उत्साह दिसत होता. म्हणजे एक जो मुद्दा आम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये केला होता आणि आम्ही वारंवार सांगतोय, की शिवसेना ही तातडीनं उठून काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेली, मांडीला मांडी लावून बसली सत्तेला. पण त्याच्यामध्ये अडचण गाव पातळीवरचा कार्यकर्ता किंवा त्याच्यानंतर त्यांचा जो प्रत्यक्ष मतदार होता, हार्ड कोर मतदार म्हणून आपण, कट्टर असा मतदार होता, त्याची ही झाली की त्याच्यासाठी आता ही शिवसेना त्याची जवळची राहिली नाही, म्हणून एक पोकळी निर्माण झाली. आणि ही जी पोकळी होती ती पोकळी 2-2.5 वर्षाच्या कारभारातून त्याच्यामध्ये काहीतरी ती पोकळी भरून निघावी किंवा काहीतरी सुशासन समोर यावं किंवा काही नाही तर निदान सर्वसामान्य कार्यकर्त्यांची कामं होतात की नाही असा तरी संदेश जावा हे अपेक्षित होतं. दुर्दैवाने ते तसं झालं नाही. म्हणजे आम्ही तो परत मुद्दा तुमच्या समोर ठेवतो आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जितकी शिवसैनिकांची कामं होत होती, गावोगावच्या कार्यकर्त्यांची, त्याच्या 10पटही कामं आता होत नाही, ही त्यांनी तक्रार करायला सुरुवात केली. त्यामुळे पहिला जो अतिशय ठळक असा समोर आलेला मुद्दा आहे की एक पोकळी होती तयार झालेली शिवसैनिकांमध्ये, शिवसेनेच्याच कट्टर अशा मतदारांमध्ये, ती भरून काढण्याची उत्कृष्ट संधी, सुवर्ण संधी जी चालून आली आणि ती प्रत्यक्षात राज ठाकरेंनी घेतली आणि 1, 2 आणि आता 3ऱ्या सभेनं हे सिद्ध करून दाखवलं की असा जो एक मतदार आहे, असा जो एक हितचिंतक होता शिवसेनेचा, बाळासाहेबांवरती प्रेम करणारा असा जो एक सर्वसामान्य असा शिवसैनिक, शाखा प्रमुख, ती जी सगळी रचना शिवसेनेने केली होती की आणि सर्वसामान्य लोकांसाठी झटणारा, रस्त्यावरती येणारा, ॲम्ब्युलन्सची सोय करून देणारा हा शिवसैनिक कोरोना काळामध्ये कुठे दिसला नाही. शिवसैनिकांकडून अपेक्षा ही होती की बाकी तुम्ही सत्तेसाठी काय तडजोडी केल्या ते सगळं बाजूला ठेवा. जेव्हा कोरोनाचं मोठं संकट समोर आलं तेव्हाही हा कट्टर तथाकथित शिवसैनिक याच्या पाठीशी प्रत्यक्ष शिवसेना, उद्धव ठाकरे आणि सरकार उभं राहिलं नाही, तोही समोर आला नाही. आणि त्याच्यामुळे नाराज झालेला जो एक वर्ग होता, असा वर्ग आता आपणहूनच राज ठाकरेंकडे नेता म्हणून बघतो आहे. ही पहिली गोष्ट. म्हणजे नेत्याने तिकडं काय करायला पाहिजे, काय केलं असेल ते सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, त्याच्यावरचे वाद जे काही करायचे आहेत महान पत्रकारांना, लिब्रांडोंना, विचारवंतांना त्यांनी करत बसावे. काय कुणाला लेख खरडायचे ते खरडत बसावं. सर्वसामान्य लोकांना हा मुद्दा भावला. जे मुद्दे राज ठाकरे उपस्थित करत आहेत, बाळासाहेबांची जागा ते भरून काढत आहेत हे पाहिलं आणि त्याच्यानंतर त्यांची जी रोखटोक शैली आहे ती त्याला भावली, म्हणून लोकांनी प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी केली. अजून एक मुद्दा कोणीही चर्चेमध्ये आणलेला नाही, तो आम्हाला परत आणायचा. याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आम्ही शरद पवारांवरती बोलताना हा केलेला होता. या ठिकाणी त्यांनी भोंग्याचा विषय घेतला, या ठिकाणी त्यांनी हिंदू मुस्लिम मध्ये मुस्लिमांचं लांगुल चालन कसं केलं जातं त्यांच्या समोर, हा मुद्दा परत एकदा समोर आणला होता. आणि ह्याची सुरुवात शिवसेनेने केलेली नाही. आज म्हणजे ही सगळ्यात जुनी गोष्ट आहे. हा जो मराठवाडा प्रदेश आहे हा तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकाचे 3 जिल्हे असं मिळून जे हैदराबाद संस्थान होतं, त्या काळामध्ये रजाकारांनी अनन्वित अत्याचार हिंदूंवरती केलेले होते. कोणी कितीही शब्दांचे बुडबुडे फिरवलं तरी ती धर्मांध अशी सत्ता होती. या सत्तेनं तो जो सगळा वरवंटा आहे अन्यायाचा तो हिंदूंवरती फिरवलेला होता. म्हणून इथले समाजवादी सगळे पुरोगामी सुद्धा निजामाच्या विरुद्ध लढत असताना प्रत्यक्ष बोलत जरी नसले तरी हा लढा स्वच्छ धर्मांध अशा मुसलमानी राजवटीच्या विरुद्ध होता. त्याच्यामुळे मराठवाड्यामध्ये हिंदू मुस्लिम जसं इतर भारतामध्ये म्हणा किंवा काय म्हणतील महाराष्ट्रामध्ये म्हणा त्याच्यातला पैलू वेगळा आहे, किंवा अगदी कोकणातले किंवा पश्चिम महाराष्ट्रातले मुसलमान तर उर्दू सुद्धा बोलत नाही, पण मराठवाड्यामध्ये असं नाही. त्यामुळे मराठवाड्यातल्या कट्टरपंथी मुसलमानांच्या विरोधातलं एक आकस, एक द्वेष, एक रागाची भावना, कारण की त्यांनी जो त्रास दिलेला आहे त्याच्या पोटी इथल्या हिंदूंमध्ये आहे.
ती कोणीही भरून काढण्याचा प्रयत्न म्हणजे त्याला कोणीही सहानुभूती दिलेली नव्हती म्हणा किंवा त्याच्या पाठीशी उभं राहिलेलं नव्हतं. तेव्हाचं नेतृत्व हे सगळं, जरी ते प्रत्यक्ष निजामाविरुद्ध लढत असले तरी महात्मा गांधीचं नेतृत्व, नेहरूंचं नेतृत्व, पटेलांचं नेतृत्व मानणारे हे सगळे लोक होते. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले होते. त्यामुळे प्रत्यक्ष ते जरी निजामाच्या विरुद्ध लढले, रजाकारांचे त्यांनी अत्याचार सहन करून त्याला होईल तसं चोख उत्तर द्यायचा प्रयत्न केला, तरीही ते तोंडाना असं म्हणत नव्हते. ती अडचण होती. आणि नंतर दुसरा जो एक प्रसंग आहे हे ओळखून आज जे शरद पवार सेक्युलरिझमच्या गोष्टी करतात आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून हे उद्धव ठाकरे बसलेले आहेत, ते हे कबूल करत नाहीत. 1984ला संपूर्ण भारतामध्ये इंदिरा गांधी यांच्या त्यांची जी हत्या झाली त्याच्याबद्दल सहानुभूतीची लाट असताना सुद्धा या औरंगाबाद शहरामध्ये शरद पवारांनी साहेबराव पाटील डोणगावकर हा हिंदू उमेदवार उभा केलेला होता लोकसभेसाठी. समाजवादी काँग्रेस या आपल्या पक्षाच्या चिन्हावर, चरखा चिन्ह होतं त्याचं. आणि त्याचं कारण असं होतं की काँग्रेसनी अब्दुल अजीम ह्या मंत्र्याला तिकीट दिलेलं होतं आणि मुसलमानांच्या विरोधामध्ये तुम्ही नेहमी मुसलमानांचं लांगुल चालन करता, त्याच्यामुळे हिंदू मुस्लिम ह्याचा फायदा शरद पवारांनी त्या इंदिरा गांधीच्या हत्येच्या सहानुभूतीच्या लाटेतही घेऊन दाखवला होता. आणि हे सिद्ध करून दाखवलेलं होतं की अशा पद्धतीनं जर तुम्ही मुस्लिम नेतृत्वाच्या विरुद्धामध्ये हिंदू चांगला उमेदवार देणार असाल तर तो निवडून येऊ शकतो. आणि तेव्हा ते निवडून आले होते. महाराष्ट्रातून फक्त 4च जागा विरोधी पक्षांच्या निवडून आल्या, त्याच्यामध्ये एक औरंगाबादची जागा होती साहेबराव पाटील डोणगावकरांची. हा खेळ केल्याच्या नंतर पवारांनी परत उलटा खेळ केला. त्याच्यामुळे पुढे नंतर शिवसेनेला संधी तयार झाली. म्हणजे निजामाच्या काळामध्ये रजाकारांचे जे अत्याचार होते ते इनकॅश करायचा प्रयत्न शरद पवारांनी लोकसभेमध्ये केला. आणि लगेच त्यांचं जे ते पॉलिटिक्स असतं पलटी मारायची, की त्यांनी लगेच विधानसभेला अमानुल्ला मोतीवाला ह्या मुस्लिम उमेदवाराला आपल्या समाजवादी पक्षाच्या चिन्हावरती उभं केलं याच औरंगाबादमधून. कारण की समोर काँग्रेसने एस.टी. प्रधान या दलित नेत्याला तिकीट दिलेलं होतं. आणि अगदी जेमतेम म्हणजे तेव्हा तर लोकांना संभ्रम असा झाला की मुसलमानांना तिकीट द्यायचं का, मत द्यायचं का, दलितांना 900-950 मतांनी फक्त अमानुल्ला मोतीवाला निवडून आले होते. म्हणजे हा खेळ मराठवाड्यामध्ये म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये रजाकारांनी जी सगळी भावना भडकून ठेवली होती आणि हिंदूंना दुखवलेलं होतं ते इनकॅश करायचा प्रयत्न पवारांनी 84ला केला. लगेच 85ला उलटा प्रयत्न केला. ह्या दोन्हीमधून जी पार्श्वभूमी तयार झाली त्याच्यातून स्वतः ते भले 86ला याच औरंगाबाद शहरामध्ये आमखास मैदानावरती काँग्रेसमय झाले, पक्ष आपला त्यांनी गुंडाळला. पण हे सर्वसामान्य मतदारांची जी भावना होती त्याचं काय करायचं ही ओळखून 87ची जी निवडणूक झाली, पहिली महानगरपालिकेची निवडणूक औरंगाबाद मनपाची, त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी ही भावना ओळखली आणि उघड हिंदुत्वाचा जाहीर पुरस्कार या ठिकाणी केला. त्यांचं मुंबईचं जे काही राजकारण होतं किंवा त्या शहरी भागातलं ते वेगळं. औरंगाबादमध्ये 87ला पवारांनी तयार करून दिलेल्या ह्या अशा पार्श्वभूमीवरती शिवसेनेने जे हिंदुत्व समोर आणलं होतं, खान पाहिजे का बाण पाहिजे हा प्रचार तेव्हापासून सुरू झालेला होता. त्याचाच फायदा शिवसेनेला मिळाला. शिवसेनेचे 1-2 नाही तब्बल 28 नगरसेवक निवडून आले. भले पहिला महापौर हा काँग्रेसचा झाला, पण नंतर मात्र ती महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यामध्ये गेली. त्याचं कारण महत्त्वाचं हे आहे की हे सगळे पोरटोरं नवीन नेतृत्व निर्माण झालेलं होतं. आता इतक्या वर्षाच्या नंतर बाळासाहेबांच्या माघारी उद्धव ठाकरेंनी एक निवडणूक 2014ची ठामपणे लढवली. त्याच्या मागे शिवसैनिक तरी राहिले. तेव्हा ते भाजपच्या आधी लोकसभा बरोबर लढवली, मग विधानसभा वेगळी लढवली, पण परत नंतर 2-4 महिन्यांनी सत्तेमध्ये गेले. या सगळ्यातून त्यांच्या मतदारांना आपण फसवल्या गेलो आहोत अशी भावना झालेली नव्हती. दुर्दैवाने त्याच्यानंतर जेव्हा आपण फसवल्या गेलेलो आहोत ही भावना झाल्याच्या नंतर मग तो मतदार मात्र उद्धव ठाकरेंपासून दूर जायला लागला आणि ती पोकळी तयार झाली. आणि ही पोकळी भरून निघाल्याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे लोकांनी दिलेला प्रचंड प्रतिसाद. तरुणांबरोबर जे तुम्हाला दिसत आहेत ते फक्त त्या ठिकाणी सभेत आलेले लोक, पण त्याच पद्धतीनं लाखो करोडो लोकांनी, तरुणांनी आपापल्या गावामध्ये बसून आपल्या मोबाईलवरती, टीव्हीवरती ही सभा लाईव्ह बघितली आणि त्यांच्या ज्या प्रतिक्रिया त्याच्यामध्ये उमटल्या त्याच्यातून हे सिद्ध होतंय की बाळासाहेब ठाकरेंनी 87ला जी जागा हृदयामध्ये शिवसैनिकांच्या साठीची निर्माण केलेली होती ती उद्धव ठाकरेंनी, ती पोकळी तयार झाली, ते बाजूला झाले, ती जागा आता राज ठाकरेंनी मिळवलेली आहे. त्याच्यावरचा हा व्हिडिओ. राज्यसभेमध्ये गर्जे राजवाणी, झाले पाणी पाणी विरोधक.
कोण बोलले ते संपलेला पक्ष वर्मावर लक्ष साधलेले. ठासून बोलले उतरवा भोंगे बंद करा सोंगे सेक्युलर. अजानला देऊ चालिसा उत्तर केले निरुत्तर सरकार. बाळासाहेबांची तीच जुनी शैली बोली भाषा मैली रांगडीती. बाळासाहेबांचा गर्दीचा वारसा रोख ठोक वसा तोची आहे. कांत खरा कोण सिद्ध हो वारसा लोकांनी आरसा दाखवला. लोकांनी आरसा दाखवला. हा मुद्दा फार महत्वाचा आहे की तुम्ही तुमचं काय म्हणता येईल त्याला बंद खोलीचं राजकारण काही करा. तुम्ही लोकभावनेला हात घालताय आणि लोक तुम्हाला प्रतिसाद प्रत्यक्ष देताय याचा पुरावा जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत काहीही बोलता येत नाही. आज तो पुरावा समोर आला. औरंगाबादच्या सभेच्या निमित्तानं या आधीच्याही 2 सभेतून त्याचे सूचन मिळालेलं होतं आणि ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह तरुणांमध्ये दिसतोय त्याच्यातून हे सिद्ध होत आहे की बाळासाहेबांचा वारसा खरा राज ठाकरेंकडे आलेला आहे. उद्धव ठाकरेंकडे तो नाही. हेच या सभेतल्या गर्दीनं दाखवून दिलेलं आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.